आपल्या अखंड ब्रह्मांडाचे नायकत्व सांभाळणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। हम गया नहीं जिंदा है हे सांगणाऱ्या, भक्तांना प्रचिती देणाऱ्या भक्त अभिमानी महाराजांचा प्रकट दिन आहे। आणि या दिवसाला जर आपण काही वचन महाराजांना दिलं, वचन किंवा शब्द दिला आणि तो शब्द पाळून जर आपण सेवा उपासना महाराजांची केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते, आपली इच्छापूर्तीही होत असते। आणि त्यासाठी महाराजांना आपण छोटासा नवस आपल्याला बोलायचा असतो। महाराजांना प्रकट दिनाच्या दिवशी आपण शब्द किंवा वचन दिल्यानंतर आपण ज्या पद्धतीने शब्द पाळत असतो त्याच्या 100 पटीने महाराज आपला शब्द पाळतात। आणि तुम्हाला सांगेल, तुम्ही आतोनात कष्ट करत आहेत, तुम्ही खूप कष्टाळू आहेत, तरीसुद्धा त्या कष्टाला तुम्हाला बळ मिळत नाही, त्या कष्टाला तुम्हाला साथ मिळत नाही, सुख तुमच्या ओंजळीत नाही। तर हे सुख मिळण्यासाठी तुम्हाला सांगेल, आपले प्रारब्ध भोगण्यासाठी महाराजांना एक शब्द द्या आणि ते प्रारब्ध भोगून घेण्यासाठी काही उपासना महाराजांची सुरुवात करा। प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना दिलेलं वचन, दिलेला शब्द आणि संकल्पयुक्त सेवा जी तुम्ही चालू करणार आहेत, ही सेवा चालू केल्याने नक्कीच 100% तुम्हाला यश प्राप्तीही मिळत असते। म्हणून नक्कीच तुम्ही प्रकट दिनापासून ही सेवा चालू करू शकता। ज्यांना कुणाला प्रकट दिनाला ही सेवा करायला जमणार नाही त्यांनी येत्या गुरुवारी तुमचं मन पवित्र असेल त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता। संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, नक्कीच व्हिडिओ बघून घ्या आणि माहिती जाणून घ्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद।